सो आज आपण डिस्कस करणारे डायरेक्टली त्या पेपरमधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आजची डेट 17 Feb 17 to 2026. ओके, इथं लिहितो मी क्वेश्चन पेपर सोल्युशन. क्वेश्चन नंबर 51 पासून मी तुम्हाला पेपर पण दाखवतो सायमल्टेनियसली. हे बघा, क्वेश्चन नंबर 51 पासून सगळे सिंपल एक्झाम्पल होते, बरोबर. डायरेक्ट प्रिन्सिपल सोल्युशनचे एक्झाम्पल होते. थेट तुम्हाला 58 पर्यंत, बरोबर आहे. 58 पर्यंत काही डाऊट आहे तर तुम्हाला नसायला पाहिजे, आहे की नाही. 59 आणि 60 हे दोन क्वेश्चन्स आपण ट्राय करूया. 59 नंबरचा क्वेश्चन काय होता, इन 0 to 2 पाय द नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा आर. तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन्स विचारलेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ सोल्युशन्स किती येणार आहे ते याच्यामध्ये विचारलंय. त्यासाठी तुम्हाला इक्वेशन काय दिलं त्यांनी, कॉस टू थिटा इज इक्वल टू साइन थिटा. आता या टाईपचा एक क्वेश्चन म्हणजे दोन क्वेश्चन्स आपण घेतलेले बघा. तुम्हाला आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात येईल. 59 नंबरचा क्वेश्चन मी घेतोय. 59 नंबरचा क्वेश्चन असा आहे, काय होतं ते, कॉस 2 थिटा इज इक्वल टू साइन थिटा, बरोबर. आणि 0 to 2 पाय मध्ये नंबर ऑफ सोल्युशन्स काय येतील. सो आपल्याला माहिती बघा, याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, हे बघा, हा जो 2 थिटा आहे ना, याला थिटा कन्सिडर करा आणि इकडच्या थिटाला आपल्याला अल्फा कन्सिडर करायचा आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक स्टेप करावं लागेल. ती मी सांगतो का, दोन्ही बाजूला कॉस कॉस पाहिजे. आठवलं का, ह्या टाईपचा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. सो लक्षात घ्या, इकडचा कॉस 2 थिटा मी ॲज इट इज ठेवला आणि साइन थिटाला काय करायचं आहे, कॉस 90 मायनस थिटा. ओके, एक फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडं, कॉस 90 मायनस थिटा काय असतो, साइन थिटा असतो. ठीक आहे, हा झाला तो फॉर्म्युला. मग यामध्ये ही जी लेफ्ट हँड साईड आहे तुमची 2 थिटा, हा 2 थिटा तुमचा थिटा आहे समजा, आणि कॉसच्या पुढे हे जे जगह दिसतंय तुम्हाला, हा ब्रॅकेट एवढा, हा तुमचा अल्फा आहे, करेक्ट. मग मला सांगा, कॉसचं जनरल सोल्युशन काय रे. आता मी पूर्ण स्टेटमेंट लिहित नाही, मला फक्त जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा याचं फॉर्म्युला सांगा काय. येस, एनीवन प्लीज. जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज थिटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे तो, 2n पाय प्लस और मायनस अल्फा. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करा. थिटा जागेवरती कोण आहे इकडं, 2 थिटा, 2n पाय प्लस और मायनस अल्फा जागेवरती कोण आहे, पाय बाय 2 मायनस थिटा, बरोबर आहे. आता सिम्प्लिफाय करायचं बघा आपल्याला याला. सो 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2 मायनस थिटा मी एका बाजूला घेतला, और 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2 मायनस थिटा आहे बघा, प्लस ह्या बाजूला इकडे लिहिला. ओके, मी इथं अंडरलाईन वगैरे करत नाही, त्याचं मिनिंग मायनस होऊन जाईल. याला मी डायरेक्टली हायलाईट करतो, हा प्लस आणि इकडे काय लिहिला मी, मायनस, सेपरेट करून लिहिले. ओके, आता सेकंड स्टेपला ब्रॅकेट ओपन करा. सो 2 थिटा इज इक्वल टू काय होईल, 2n पाय प्लस पाय बाय 2 मायनस थिटा, और हे काय होईल, 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय मायनस नाही, ब्रॅकेट ओपन केल्यावरती जो प्लस आहे तो मायनस होतो, आणि हा मायनस थिटा काय होईल, प्लस थिटा. ओके, थिटा घ्या एका बाजूला आता. ओके, इथलचा मायनस थिटा लेफ्ट साईडला येऊन काय होईल, प्लस थिटा. सो 2 थिटा प्लस थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2, और हा इकडचा थिटा इकडे मायनस होईल. सो 2 थिटा मायनस थिटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2, बरोबर. 2 थिटा प्लस थिटा 3 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2, और 2 थिटा मायनस थिटा थिटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. इथं आला बघा थिटा, हा एक व्हॅल्यू आली आपली, बरोबर. 2n पाय मायनस पाय बाय 2, दुसरी किती येईल, हा जो 3 आहे ना, इकडे डिवाइड करा, म्हणजे हा झाला 2n पाय अपॉन 3, आणि पाय 3 आणि 2 किती होईल, 6 होईल. ठीक आहे. सो तुम्हाला ॲट अ टाइम थिटाच्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या. तुम्हाला कालचं लेक्चर आठवतंय. सो इथं बघा n, ओके, पहिली व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची, थिटा इज इक्वल टू 2n पाय अपॉन 3 प्लस पाय बाय 6, आणि दुसरी व्हॅल्यू तुम्हाला थिटाची किती घ्यायची आहे, 2n पाय मायनस पाय बाय 2. आता व्हॅल्यूज पुट करत चला. अगोदर मी n ची व्हॅल्यू काय घेणार आहे, 0.
यांची व्हॅल्यू जर 0 घेतली तर थिटाची व्हॅल्यू किती येईल रे पहिली? हे बघा इथं एन आहे, इथं व्हॅल्यू 0 पुट करायची, इथं एन आहे, इथं व्हॅल्यू 0 पुट करायची. सांगा यांची व्हॅल्यू 0 पुट केली किती आला पहिला आन्सर? π/6. हा इथं आता 0 पुट करा. सो थिटा किती होईल बघा, हा 0 होऊन जाईल, -π/2. आपण मायनस व्हॅल्यू ठेवत नाही बघा, करेक्ट ना? मग काय करतो ना आपण, काल शिकवलं मी तुम्हाला, मायनस व्हॅल्यू आल्यावरती 2π -π/2 करून टाकायचं त्याला डायरेक्ट. 2π मधून मायनस करायचं, मायनस मायनस प्लस नाही होत बरं का इथं. मायनस करायचं म्हणजे π/2 मायनस करायचं, म्हणजे 2π मध्ये थोडक्यात ऍड करा ती व्हॅल्यू, असं कन्सिडर करा. मग किती होईल आन्सर आहे? 2 × 2 4π - π, 3π/2. ठीक आहे. नेक्स्ट आता यांची व्हॅल्यू 1 घ्या. 1 घेतल्यावरती काय होईल रे? हे इथं येईल 2π/3 + π/6. सांगा रे कॅल्क्युलेशन किती येतील? 6 × 2 12, 12 + 3 किती? 15π/6. म्हणजेच किती रे? 3 भाग दिल्यावरती 5π/, सॉरी 18 खाली, आणि 5π/, किती होईल मग? हा 6 होईल. हा आणि इकडे किती येईल बघा, यांची व्हॅल्यू 1 परत. थिटा इज इक्वल टू 2π - π/2. सेम वर्षासारखं आलं. 2π - π/2 किती असतं? 3π/2. बरोबर आहे. हे 18 आहे बरं रे, आणि इथं 6 आलं. आता यांची व्हॅल्यू 2 पुट करा. सो थिटा इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू 2 पुट करायची, तर 2 पुट केल्यावरती किती होईल? 2 × 2 4π/3 + π/6. करा कॅल्क्युलेशन्स. काय येईल थिटा मग इथं? बोला. 6 × 4 24, 24 + 3π, 24 + 3 किती? 27π/18. 9 ने भाग जातो बघा, 3π/2 होईल हा परत, बरोबर. आणि थिटा इज इक्वल टू 2 पुट केल्यावरती काय होईल? 2 × 2 4π - π/2. 4π - π/2 किती झाला? 2 × 4 8, 8 - π 7π/2. आता ही व्हॅल्यू बघा 4 म्हणजे 2π पेक्षा मोठी होती, बरोबर ना? 2 × 2 = 4. इथं यांची व्हॅल्यू मी 2 पुट केली बरं का. 2 × 2 4π झाला, 4π - π/2. हे बघा 4 × 2 = 8 - 1 7π/2. 7π/2 ही व्हॅल्यू येईल का रे मग? येस एनीवन? प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये 7π/2 व्हॅल्यू येईल का? नाही. नाही, कारण ही व्हॅल्यू 2π पेक्षा मोठी आहे, बरोबर. आता पुढची व्हॅल्यू घेऊ नका. पुढची व्हॅल्यू जर घेतली आपण तर आपण व्हॅल्यू पुढे जाणार आहेत. आता मग मला सांगा, त्यांनी काय विचारलं होतं की हे इक्वेशन दिलं होतं 0 to 2π मध्ये नंबर ऑफ सोल्युशन्स विचारले होते. ओके, आता मी दोन्ही फाइंड आउट केलं बघा. जर तुम्हाला विचारलं असतं प्रिन्सिपल सोल्युशन कोणते आहेत, सो देअरफॉर मी ते पण लिहितो इथं. द प्रिन्सिपल सोल्युशन्स आर, काय येतील? सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू कोणती आली बघा? इथं सोल्युशन आहे आपले. मी त्याला येलोने हायलाइट करतो. इथं π/6, इथं 3π/2, इथं 3π/2 परत रिपीट झाला. एकदाच लिहायचा तो, इथं परत रिपीट झालाय. आणि आणखीन किती आला? हा 5π/6 आले का? 3 व्हॅल्यू आल्या बघा. फक्त मला असेंडिंग ऑर्डर मध्ये सांगा. पहिली 5/6, सेकंड 5π/6, आणि तिसरी 3π/2. आता मी तुम्हाला परत आहे ना क्वेश्चन कडे घेऊन जातो. आपला जो क्वेश्चन होता ना, तो क्वेश्चन काय होता की इन 0 to 2π द नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ cos 2θ इज इक्वल टू sin θ. नंबर ऑफ सोल्युशन्स विचारले होते, बरोबर. नंबर ऑफ सोल्युशन. सो आपला आन्सर काय आलं बघा. किती आले रे सोल्युशन मग टोटल? किती दिसतात सोल्युशन? अरे काय होतं याला? हा, सोल्युशन्स किती आले बघा? 3 आले. 3 आले ना 3. अरे याला काउंट करायचं रे पोरांनो. हा 1, हा 2, हा 3. ओके, सो नंबर ऑफ सोल्युशन्स किती आले? 3 आले. ओके, याला मी आणखीन एका मेथडने सॉल्व्ह करतो. ही कन्व्हेन्शनल मेथड आहे बघा सॉल्व्ह करण्यासाठी, जी मी तुम्हाला सांगितलं होतं. आणखीन एक मेथडने मी सॉल्व्ह करतो पुढच्या पेजवरती. ओके, क्वेश्चन काय लक्षात ठेवा? cos 2θ इज इक्वल टू sin θ.
नेक्स्ट वीक क्रिएट. ओके हां. और सेकंड मेथड काय क्वेश्चन होता आपला, कॉस टू थिटा इज इक्वल टू साइन थिटा. आपण 11वीमध्ये ना कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले स्टडी केले होते. त्यामध्ये मला असा फॉर्म्युला सांगा ज्याच्यामध्ये साइन थिटा येतो. येस एनीवन प्लीज. आठवत आहे कोणाला? हा फॉर्म्युला होता का रे, 1 - 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले होते. पहिला होता कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा फॉर्म्युला होता 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तिसरा होता 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि चौथा होता टॅनच्या फॉर्ममध्ये 1 - टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 + टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो हा 1 - 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा आहे. आता काय करायचं, ह्या दोघांना मी काय करतो, राईट साईडला आणतो. म्हणजे काय होईल, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस होईल, प्लस हा साइन थिटा, आणि हा 1 इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, इक्वल टू काय झाला, 0. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं बघा. इयत्ता 11वी परत. हे बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × -1 - 2. मला असे 2 नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -2 आहे आणि ॲडिशन +1 आहे. मल्टिप्लिकेशन -2, ॲडिशन +1. 2 - 1 2 - 1 बरोबर. मग वरचं इक्वेशन कसं लिहायचं बघा आपल्याला, 2 साइन स्क्वेअर थिटा बरोबर प्लस 2 आला ना, इथं लिहायचं 2 साइन थिटा मायनस साइन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. बरोबर. पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघेल, 2 साइन थिटा कॉमन काढला. सो इथं राहिला साइन थिटा, 2 साइन थिटा आपण कॉमन काढला, सो +1. हाच ब्रॅकेट इथं राहिला पाहिजे. सो याच्यातून काय कॉमन काढायचं आहे, -1. तर हे होईल साइन थिटा +1 इज इक्वल टू 0. आता हा ब्रॅकेटच कॉमन घ्या, साइन थिटा +1 वाला. सो देअरफॉर वी गेट साइन थिटा +1 कॉमन. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. बरोबर. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. सो वी गेट हिअर साइन थिटा +1 इज इक्वल टू 0 और 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. सो आपले आन्सर काय आले, साइन थिटा इज इक्वल टू इथं -1 और साइन थिटा इज इक्वल टू 1/2. मला सांगा दोन्ही पण व्हॅल्यू पॉसिबल आहे की नाही, कारण रेंज -1 to +1 मध्ये येतं हे. आता आपल्याला याचे अँगल लिहायचे. मला सांगा रे, साइनची व्हॅल्यू -1 कोणत्या अँगलला, ॲक्सिस वरती ती आहे. साइनची व्हॅल्यू -1 किती, 3π/2 ला. बरोबर. आला एक अँगल. आता दुसरं इथं साइन थिटा इज इक्वल टू 1/2. बरं सांगा मला, साइन पॉझिटिव्ह आलाय, पॉझिटिव्ह कोणत्या 2 क्वाड्रंट मध्ये रे, फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड. राईट. आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढतोय. प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपल्याला सगळे क्वाड्रंट मधले आन्सर घ्यावा लागतात. मग पहिल्या क्वाड्रंट मधला थिटा किती येईल, साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला, π/6 ला. बरोबर. आणि सेकंड क्वाड्रंटचा आलेला अँगलचा फॉर्म्युला काय, सेकंड पाय मायनस थिटा. मग पाय मायनस किती लिहू पुढं, पाय मायनस π/6 किती झालंय, 6π - π 5π/6. देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन्स काय काय आले आपल्याकडे, मग 3 आले. परत जे मागचं आलं ना आन्सर तेच आलं बघा. फक्त मी तुम्हाला हा क्वेश्चन थोड्या वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करून दाखवला. ओके. परत लिहा तुम्ही स्मॉल पासून सगळे. पहिला कोणता येईल मग, हे बघा येलोने मार्क करतो इथं, काय ग्रीन कलर आहे ना, π/6, 5π/6 आणि 3π/2. π/6, 5π/6 आणि 3π/2. ओके. मागच्या पेजवर पण हेच आन्सर आले होते. मग करेक्ट ऑप्शन काय येईल रे आपलं, आवर करेक्ट ऑप्शन इज, इथं पेपर आपला ओपन होत नाही का रे, ते PDF हँग होतोय थोडा थोडा. कल्याणी, व्हॉट हॅपन, हां बघा ऑप्शन थर्ड. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन थर्ड. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन थर्ड. आता त्याच्या खालचाच प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर 60. आता ज्या मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिला ना ते नाही, फक्त तुम्हाला आता प्रिन्सिपल सोल्युशन कुठून कुठपर्यंत फाइंड आउट करायचं आहे,
0 पासून 3 पाय पर्यंत. हा हे इक्वेशन आहे. 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 साइन थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. परत काय विचारलंय तुम्हाला? नंबर ऑफ सोल्युशन्स. पण आता रेंज काय आहे? 0 पासून 3 पाय पर्यंतची रेंज आहे. ओके, याला सॉल्व करूया आता क्वेश्चन नंबर 60ला. जसं वरचा सॉल्व केलाय तसंच वरचा, म्हणजे आता ज्या मेथडनी मी सॉल्व केलं नाही हे, त्या मेथडनी मला पुढचं काढायचं आहे. ओके, माझ्याकडे तर हार्ड कॉपी पण आहे पेपरची, सो मी त्याच्यातून बघून डायरेक्टली लिहितो. काय बघा क्वेश्चन, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 साइन थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन आहे. हे बघा 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन होईल. मला 2 नंबर असे सांगा रे ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 ॲडिशन +5 आहे. मल्टिप्लिकेशन -6 ॲडिशन +5. 6 minus 1. 6 - 1. गुड. म्हणजे हे काय झालं तयार? 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 6 साइन थिटा मायनस साइन थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0. पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघेल? 2 साइन थिटा कॉमन काढला, सुद्धा करायला साइन थिटा प्लस 3. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण हेच राहिला पाहिजे, सो -1 कॉमन काढावं लागेल. तेव्हा पुढच्या ह्या दोघांमध्ये काय राहील? साइन थिटा प्लस 3. आता ह्या ब्रॅकेटलाच कॉमन घ्यायचं आहे. साइन थिटा प्लस 3 साइन थिटा प्लस 3. सो वी गेट साइन थिटा प्लस 3 पहिला ब्रॅकेट इंटू, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. बरोबर, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. दॅट्स वाय वी गेट साइन थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0 और 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. सो माझी पहिली व्हॅल्यू आली साइन थिटा इज इक्वल टू -3 आणि दुसरी व्हॅल्यू काय येईल? 1/2. 1/2. मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू -3 पॉसिबल आहे का रे? नाही. का बरं? रिझन एनीवन? साइनची रेंज किती? निगेटिव्ह साइन. बरोबर, साइनची रेंज आपली -1 to +1 आहे. हे -3 आलं. ओके, -3 इट इज इम्पॉसिबल, हा, किंवा इट इज इनव्हॅलिड. ही व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे -3. सो साइनची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? 1/2. आता एक गोष्ट लक्ष द्या, इथं आपल्याला 0 to 3 पाय पर्यंत जायचं आहे. म्हणजे जर मी कॉर्डिनेट सिस्टीम जर ड्रॉ केली, हे बघा अगोदर आपण 0 पासून हा पाय असतो आणि इथं परत काय येतो? 2 पाय येतो, म्हणजे एक सायकल. अगोदर एका सायकलमध्ये आपण फाइंड आउट करू. आता आपल्याला माहिती आहे एका सायकलमध्ये कोणत्याही व्हॅल्यूचे प्रिन्सिपल सोल्युशन किती असतात? 2 असतात, बरोबर ना? कारण साइन पॉझिटिव्ह 2 वेळेस असतो, 2 वेळेस निगेटिव्ह असतो. मग एका सायकलमध्ये मला सांगा साइन पॉझिटिव्ह कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये? First and second. फर्स्ट आणि सेकंड. म्हणजे साइनचे व्हॅल्यू कुठे कुठे येतील बघा? इथं पहिली व्हॅल्यू आली माझी, बरोबर, इथं सेकंड व्हॅल्यू आली. त्यानंतर मी तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलो, चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलो, इथं साइनची व्हॅल्यू येणार नाही. 2 पाय पर्यंत कंप्लीट झालं. आता 2 पाय पासून कुठपर्यंत जायचं आपल्याला? 3 पाय. 3 पाय इथं येईल. म्हणजे परत त्याच्यामध्ये पहिला क्वाड्रंट आणि दुसरा क्वाड्रंट येणार आहे, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ह्याच 2 क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणजे इथं पुढची व्हॅल्यू येईल 3 आणि इथं पुढची व्हॅल्यू कोणती येईल? 4. कळतंय का रे? म्हणजे काय होतंय, 0 पासून 3 पाय पर्यंत साइनच्या टोटल व्हॅल्यू किती येणार आहेत? प्रिन्सिपल सोल्युशन किती येणार आहे 0 पासून 3 पाय पर्यंत? अरे इथं मी मार्क केले ना रे मुलांना, नाही कळते का मी काय सांगतोय ते? प्रिन्सिपल सोल्युशन आहे ना, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी मला क्वाड्रंट लागतात ना. सो साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 1/2 आहे. सो साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कोणत्या 2 क्वाड्रंटमध्ये येते? पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. हा पहिला क्वाड्रंट आहे, हा दुसरा क्वाड्रंट आहे. सो पहिल्या सायकलमध्ये म्हणजे 0 पासून 2 पाय पर्यंत दोनदा आली बघा व्हॅल्यू. म्हणजे पहिला क्वाड्रंट आला आणि दुसरा क्वाड्रंट पण आला, म्हणजे 2 व्हॅल्यू झाल्या. पण तुम्हाला 3 पाय पर्यंत विचारलंय, म्हणजे मला परत 0 पासून 3 पाय पर्यंत जायचं आहे. 2 पाय पासून. आता मला 2 पाय पासून 3 पाय पर्यंत जायचं आहे. ज्यावेळेस मी 2 पाय पासून 3 पाय पर्यंत जाईल, परत 2 हे क्वाड्रंट येणार आहे ना, पहिला आणि दुसरा. म्हणजे परत इथं साइनची व्हॅल्यू येईल आणि इथं एक साइनची व्हॅल्यू येईल. सो टोटल साइनच्या व्हॅल्यू किती आल्या? मग 4 आल्या. हा. किती आल्या व्हॅल्यूज टोटल? 4. सो 4. याचं आन्सर होतं बघा, नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स 4. म्हणजे जो करेक्ट ऑप्शन होता तुमचा 4चा, तो होता ऑप्शन फर्स्ट. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं असतं त्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत, सो साक्षी करते का ट्राय? मला सांगा बरं थिटा काय काय येईल जर तुम्हाला व्हॅल्यूज जर विचारल्या असत्या प्रिन्सिपल सोल्युशन. मला सांगा साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? π/6 ही झाली पहिल्या क्वाड्रंट मधली व्हॅल्यू. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आता सेकंड साइन पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये पण असतो. सो सेकंड क्वाड्रंटचा आधार अँगलचा फॉर्म्युला काय?
पाय मायनस थीटा. पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा. सो पाय मायनस पाय बाय 6. सो दुसरी व्हॅल्यू काय होईल आपली? 6 पाय मायनस 5 पाय पाय बाय 6. 5 पाय बाय 5 6. पाय बाय. बरोबर, एक सायकल कंप्लीट झाली. आता तिसरी व्हॅल्यू मला परत पहिल्या क्वाड्रंट मध्ये म्हणजे 2 पाय पेक्षा आता जास्त व्हॅल्यू आहे. म्हणजे काय होईल ती 2 पाय प्लस पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय बाय 6. सो काय होईल ती व्हॅल्यू मग? 6 × 2 12 पाय. 12 पाय प्लस पाय 13 पाय बाय 6. 13 पाय बाय 6. आणि शेवट थिटा इज इक्वल टू, लास्ट साठी तुम्हाला काय करावं लागेल? लास्ट साठी आल्यान अँगलचा फॉर्म्युला म्हणजे चौथ्या व्हॅल्यू साठी आल्यान अँगलचा फॉर्म्युला काय वापरावा लागेल? एनिवन? पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा आपण कधी वापरतो? ज्यावेळेस मी पहिल्या सायकल मध्ये, आता माझी एक सायकल कंप्लीट होऊन मी 2 पाय पासून, त्यामुळे मी नंबर दिले 2 पाय मायनस थिटा. 2 पाय पासून मी 3 पाय पण आलो. गुड गुड. कोणी सांगितलं 3 पाय मायनस थिटा? साक्षी का? ओके, साक्षीच असेल. एनी अदर? कोणी सांगितलं का अजून? 3 पाय मायनस थिटा येईल हा. कारण आता तुम्ही 3 पायला आहे ना रे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सायकल मध्ये होते त्यावेळेस तुम्ही पाय मायनस थिटा वापरला फॉर्म्युला हा, बरोबर. आता तुम्ही 3 पाय मायनस थिटा वापरणार आहे म्हणजे 3 पाय मायनस पाय बाय 6. म्हणजे काय होईल ती व्हॅल्यू? 18 मायनस पाय 17 पाय बाय 6. 6. सो ह्या 4 व्हॅल्यू तुमच्या आल्या असत्या. पाय बाय 6, 5 पाय बाय 6, 13 पाय बाय 6, 17 पाय बाय 6. पण त्यांनी व्हॅल्यूज नाही विचारल्या, त्यांनी फक्त विचारलं होतं नंबर ऑफ सोल्युशन्स. सो नंबर ऑफ सोल्युशन 4 आहेत. ओके, सो असं हे आन्सर सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट, हां नेक्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन होता बघा, जो तुम्हाला थोडासा क्रिटिकल गेला. तो आहे 68 नंबरचा, बरोबर का? 68 काय दिलं तर? इफ कॉस पी थिटा इज इक्वल टू कॉस क्यू थिटा. सेम जो आपण 59 सॉल्व्ह केला ना, हा कॉस टू थिटा इज इक्वल टू, फक्त इथं मी साईनचं कॉसमध्ये कन्वर्ट केलं राईट हँड साईड. इथं दोन्ही कॉस कॉस दिलेले आहेत. दोन्ही कॉस कॉस असेल तर पहिल्याला थिटा घ्या, दुसऱ्याला अल्फा घ्या. वी गेट द आन्सर हिअर. ओके, बघा याला कसं सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर आहे बघा तो 68. कॉस पी थिटा इज इक्वल टू कॉस क्यू थिटा. यामध्ये हा जो पी थिटा आहे ना, याला थिटा कन्सिडर करा, आणि हा जो क्यू थिटा आहे याला अल्फा कन्सिडर करा. थिटा आणि अल्फा. सो देअरफॉर आपल्याला कॉसचं जनरल सोल्युशन माहिती आहे. सांगा रे मला, कॉसच्या जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. बरोबर. काय घेऊ थिटाची व्हॅल्यू? पी थिटा. पी थिटा. करेक्ट. प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू क्यू थिटा. थिटा. बरोबर आहे. आता ह्या प्लस मायनस क्यू थिटा तुम्ही लेफ्ट साईडला घ्या. तो प्लस मायनसच आहे बघा. प्लस मायनस म्हणजे इकडे घेतल्यावरती प्लसचं होईल, मायनस मायनसचं होईल प्लस, असं लिहिलं काय, किंवा ॲज इट इज प्लस मायनस ठेवलं काय, दोघांचं मिनिंग एकच. क्यू थिटा. मग ह्या बाजूला कोण राहिला? 2n पाय. मला सांगा रे, लेफ्ट हँड साईडमधून काय कॉमन निघेल? थिटा. थिटा कॉमन काढला. सो ब्रॅकेटमध्ये काय राहिला? पी प्लस और मायनस क्यू इज इक्वल टू 2n पाय. बरोबर. सो थिटा इज इक्वल टू 2n पाय अपॉन, हा इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये होता थिटाला, तो ब्रॅकेट इकडं जाऊन डिवाइड होईल, म्हणजे पी प्लस और मायनस क्यू. हे आन्सर कोणत्या ऑप्शनमध्ये रे? करेक्ट आन्सर 2n पाय अपॉन थर्ड ऑप्शन. येस, म्हणजे तुम्ही बघताय सगळे. गुड. येस, थर्ड ऑप्शन. थिटा इज इक्वल टू 2n पाय अपॉन पी प्लस और मायनस क्यू. ऑप्शन थर्ड. सोपा होता ना क्वेश्चन तो? जे तुम्हाला असं वाटतं की थोडीशी क्रिटिकल आहेत ते मी फक्त ट्राय करतोय. बाकी तुम्हाला आलेले आहेत सगळे क्वेश्चन्स. मार्क पण चांगले आलेले आहेत ज्यांनी व्यवस्थित सॉल्व्ह केला आहे आशेंसाठी. थिटा इज इक्वल टू सॉरी करेक्ट ऑप्शन इज थर्ड. हां करेक्ट ऑप्शन इज थर्ड. यानंतर क्वेश्चन नंबर होता बघा 70. सोपं होता रे 70 सुद्धा. थोडा सिम्प्लिफाय करायचा होता, तुम्हाला लगेच आन्सर आला असतं. बघा मी सांगतो क्वेश्चन नंबर 70 काय. 70 मध्ये होतं बघा, एक इक्वेशन दिलंय तुम्हाला, 1 मायनस tan² x अपॉन sec² x इज इक्वल टू 1/2. याचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं? जनरल सोल्युशन.
ओके. सो हा क्वेश्चन आपल्याला इथं सॉल्व करायचा होता. सो बघा 17 मी तो क्वेश्चन लिहितो. 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1/2. बरोबर. सेक स्क्वेअर एक्सला तुम्ही कसं लिहू शकता रे? आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सला मी काय लिहू शकतो डायरेक्टली 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1/2. बरोबर. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल? 2 इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय होईल बघा? 2 इंटू 1 2 मायनस 2 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 इंटू 1 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हा मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्सला राईट साईडला घ्या आणि 1ला घ्या कुठं? लेफ्ट साईडला. बरोबर. सो काय होईल बघा 2 हा 1 इकडे आला 2 मायनस 1 ह्या बाजूला 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. 2 मायनस 1 किती रे? 1 आणि 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स झाला 3 टाइम्स टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर. म्हणजेच मी असं त्याला साईड चेंज करून लिहितो 3 टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आला. म्हणजे असं टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती आली रे? 1/3. आता स्क्वेअरमध्ये आलं आपल्याला माहिती बघा स्क्वेअरचे जनरल फॉर्म्युला नंबर 4 5 6. टॅन स्क्वेअर एक्सला मी कसं लिहू शकतो? टॅन एक्सचा स्क्वेअर. आणि 1/3ला मी कसं लिहू शकतो? 1/√3चा स्क्वेअर. बरोबर आहे. मग मला सांगा इथं अल्फा काय येईल? आता स्क्वेअर म्हणल्यावरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू राहते. बरोबर आहे. सो टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. मला पहिलाच क्वाड्रंट घ्यायचा कारण आपलं स्क्वेअरमध्ये आलेलं आहे. अल्फा सांगा रे. टॅनची व्हॅल्यू 1/√3 कोणत्या अँगलला? π/6. बरोबर. आणि जर साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा यांचं जनरल सोल्युशन काय असतं? थिटा इज इक्वल टू हा पाय यस प्लस n पाय प्लस और मायनस अल्फा. प्लस और मायनस अल्फा. गुड. व्हेअर कोणी सांगितलं आन्सर? नाव? प्रतीक्षा गुंजाळ. गुड प्रतीक्षा. व्हेरी गुड. व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर. इथं फक्त काय करायची होती? अल्फाची व्हॅल्यू पुट करायची होती. सो थिटा इज इक्वल टू थिटाच्या जागी इथं एक्स आहे फक्त. मग एक्स लिहा. आहे की नाही? प्रॉब्लेममध्ये जसं दिलं ते चेंजेस तुम्हाला करता आले पाहिजे. आहे की नाही? इथं एक्स आहे तर एक्स लिहायचं आहे. याला मी रब करतो. थिटाच्या जागेवर तुम्हाला काय दिलं आहे? त्यांनी एक्स दिला आहे ना. एक्स. सो एक्स लिहा. एक्स इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आली? π/6. हे होता आन्सर. सांगा करेक्ट ऑप्शन कोणतं होतं रे मग हे? n पाय प्लस और मायनस π/6. ऑप्शन नंबर 3. करेक्ट. ऑप्शन इज 3. हे होता आन्सर. ओके. किती जणांचं बरोबर आलं रे पेपरमध्ये? ज्यांनी पेपर सॉल्व केले मला वाटतं काहीतरी 16-17 लोकांनीच पेपर सॉल्व केले. किती जणांचं बरोबर आलं होतं? त्यांनी फक्त लाईक करा ज्यांचं बरोबर आलं असेल असे. अरे बापरे कोणाचंच नाही. चलो अवघड आहे परिस्थिती. हां आता याच्यानंतर पुढचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज नो सोल्युशन. नंबर 72. आता हे क्वेश्चन 11वीच्या कन्सेप्टवरती आहे. ठीक आहे. याला मी थोडंसं डिटेलिंगमध्ये सांगतो तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 72. ओके. क्वेश्चन नंबर 72 साठी थोडंसं 11वीचं मी रिव्हिजन करतो तुमची. आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ना त्यांची तुम्हाला रेंज माहीत पाहिजे. ओके. सो रेंजसाठी काय केलं? समजा मी एक नंबर लाईन इथं ड्रॉ केली. एक नंबर लाईन आहे. या बाजूला मायनस थिटा ह्या बाजूला प्लस थिटा. इथं 3 व्हॅल्यूज घेतल्या बघा. -1 इथं 0 आणि इथं घेतला समजा +1. ओके. सो रेंज लक्षात ठेवण्यासाठी मी थोडे वेगवेगळे पेनचे कलर वापरतो. -1 पासून तर +1 पर्यंत. म्हणजे साईनची ज्या व्हॅल्यूज असते ना साईन आणि कॉस थिटा या व्हॅल्यूज ऑलवेज कुठून कुठपर्यंत असतात? -1 पासून +1 पर्यंत. तुम्ही टेबल पण चेक करू शकता. टेबलमध्ये जरी बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू काय आहेत. ओके. त्यानंतर जी कंप्लीट नंबर लाईन आहे ना आपली ही नंबर लाईन समजा आपण कन्सिडर करू की रिअल नंबरची आहे.
सो ही जी कम्प्लीट नंबर लाईन आहे मायनस इन्फिनिटी पासून तर प्लस इन्फिनिटी पर्यंत, मायनस इन्फिनिटी पासून तर प्लस इन्फिनिटी पर्यंत ही जी कम्प्लीट नंबर लाईन आहे आपली, ही नंबर लाईन कोणासाठी म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू कोणाच्या पॉसिबल असतात, टॅन थिटा आणि कॉट थिटा. ओके, टॅन आणि कॉट मध्ये सगळ्या व्हॅल्यू येतात मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत. जर ही नंबर लाईन आपली कोणाची आहे, रिअल व्हॅल्यूज, इमॅजिनरी व्हॅल्यूज येत नाही. आता राहिलं कोण, सेक आणि कोसेक. तर लक्षात ठेवा सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यूजमध्ये -1 आणि +1 मधल्या व्हॅल्यू येत नाही. म्हणजे -1 पासून मायनस इन्फिनिटी पर्यंत आणि +1 पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत ह्या सगळ्या व्हॅल्यू कोणाच्या असतात, सेक थिटा आणि कोसेक थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. ओके, सो एक सिंपल टेबल मी तयार करून देतो बघा. समजा इथं लिहिलं मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि इथं त्यांच्या रेंज. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पहिलं आपलं म्हणजे जोडी देतो मी, साइन थिटा आणि कॉस थिटा ज्यांचे सारखे आहेत असे. सो साइन थिटा आणि कॉस थिटाची रेंज काय ती आहे -1 to +1. 11वीला जे होते बघा माझ्याकडं किंवा तुम्ही कॉलेजमध्ये शिकले असतील बघा, ज्यांचे क्लास वगैरे नव्हते किंवा जिथं ज्यांनी शिकले ते, स्क्वेअर ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो रे, कोणता इंटरवल, क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल. गुड, -1 to +1 मध्ये हा क्लोज इंटरवल आहे. म्हणजेच काय, साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू तुमच्या -1 पासून +1 पर्यंत येतात. ओके, सेकंड आहे आता टॅन थिटा अँड कॉट थिटा. बरोबर आहे, टॅन थिटा अँड कॉट थिटा. टॅन थिटा आणि कॉट थिटा यांच्या व्हॅल्यूज काय येतात, ऑल रिअल व्हॅल्यूज. आर म्हणजे रिअल व्हॅल्यूज. ओके, सगळ्याच्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज. आणि आपलं नेक्स्ट आहे कोसेक थिटा आणि सेक थिटा. कोसेक थिटा अँड सेक थिटा यांची जी रेंज आहे बघा, ती कुठून कुठपर्यंत आहे बघा. लेफ्ट साईडला -1 to -इन्फिनिटी. तर लिहायचं कसं बघा, इन्फिनिटीला तुम्हाला माहिती आहे ऑलवेज राऊंड ब्रॅकेट, कुठपर्यंत -1 पर्यंत. आता -1 to +1 पर्यंत त्यांच्या व्हॅल्यू येत नाही, मग इथं वापरायचं युनियन. मग परत स्टार्ट कुठून होणार आहे, +1 पासून. सो +1 to +इन्फिनिटी ही रेंज झाली कोसेक आणि सेकची. आता मी तुम्हाला क्वेश्चनचे ऑप्शन इथे लिहून दाखवतो. 71 नंबरचा जो क्वेश्चन, 72 नंबरचा क्वेश्चन जो होता, त्यांचे ऑप्शन काय काय होते बघा. ऑप्शन फर्स्ट होता कॉस थिटा इज इक्वल टू √2. मला सांगा √2 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती असते, तुमच्या पाठ पाहिजे ते 1.414. 414. 1.414 असते. आता Yes. मी इथं आता वर लिहिलं बघा, कॉसची व्हॅल्यूची रेंज किती, कुठून कुठपर्यंत आहे, कॉस आणि साईनची -1 to +1. आणि तुम्हाला किती कॉस्ट किती दिला, √2 म्हणजे 1.414. सो याचं सोल्युशन पॉसिबल आहे का रे, सोल्युशन पॉसिबल आहे का, तुम्हाला तेच विचारलं ना. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज नो सोल्युशन, याचं सोल्युशन पॉसिबल आहे का, नाही. रिझन कळलं पाहिजे रे का नाही, कारण कॉस आणि साईनची रेंज किती आहे, -1 to +1 पर्यंत -1 +1. आणि तुमचं इथं व्हॅल्यू किती आली, 1.414. √2 म्हणजे 1.414, 1 पेक्षा मोठी झाली व्हॅल्यू. सो इट हॅज नो सोल्युशन. म्हणजे पहिल्याच ऑप्शनला तुमचं आन्सर आलं होतं. बाकीचे पण ऑप्शन चेक करा. सेकंड ऑप्शन काय बघा, टॅन थिटा इज इक्वल टू 2019. तुम्हाला माहिती आहे टॅनसाठी, टॅनचं काय बघा, हे ऑल रिअल व्हॅल्यूज, पूर्ण नंबर लाईन. सो सोल्युशन पॉसिबल आहे टॅनसाठी. ओके, सो मी फक्त टिक करतो मग, याच्यासाठी सोल्युशन पॉसिबल आहे. ऑप्शन थर्ड सेक थिटा इज इक्वल टू 23 पॉसिबल आहे, कारण सेकची रेंज काय बघा, -1 to -इन्फिनिटी पण आहे आणि +1 पासून इन्फिनिटी पर्यंत परत आहे. 1च्या पुढच्या व्हॅल्यू 23 1च्या पुढे येतो ना, सो पॉसिबल. आणि चौथं काय होतं, साइन थिटा इज इक्वल टू -1.5. -1.5 म्हणजे किती, -0. किती, -0.5 दुने 10 का, अरे बरोबर करे मुलांनो. हो. हां, -0.2. -0.2 म्हणजे ती -1 पेक्षा स्मॉल आहे, 0 पेक्षा मोठी आहे. सो हे सुद्धा काय पॉसिबल आहे. आलं लक्षामध्ये. सो जर तुम्हाला अशा टाईपचा जर क्वेश्चन जर आला की कोणाचं ट्रिग्नोमेट्रीचं सोल्युशन पॉसिबल नाही आहे, तर तुम्हाला त्यांच्या काय माहीत पाहिजेत, तुम्हाला त्या व्हॅल्यूच्या रेंज माहीत पाहिजे. सो सोपं आहे बघाल, मी तुम्हाला 11वीला असताना सुद्धा नंबर लाईनवरती शिकवलं होतं याला, की कसं लक्षात ठेवायचं आहे. -1 to +1 साइन आणि कॉस, साइन आणि कॉसचे रेसिप्रोकल आहे कोसेक आणि सेक.
म्हणून कोसेक आणि सेकच्या व्हॅल्यू -1 पासून +1 पर्यंत येत नाही. -1 आणि +1 येतात, पण त्यांच्या आतमधल्या व्हॅल्यूज सेक आणि कोसेकच्या येत नाही. ठीक आहे. आणि टॅन आणि कॉटच्या ऑल रिअल व्हॅल्यूज. ओके. आता याच्यावरचं एक आहे ना बुकमधला क्वेश्चन आहे, त्याला ॲज अ होमवर्क म्हणून देतो, याच्याशी रिलेटेड आहे, सो तेवढं तुम्ही करा. जस्ट बेटा मी एक क्वेश्चन आहे, मी बघितला होता तो. येस, सो राईट डाऊन होमवर्क म्हणून ना. होमवर्क क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स एका लाईनीमध्ये लिहायचं, एक सोल्युशन आहे किंवा नाही. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव नो सोल्युशन, आणि रिझन लिहायचं एका लाईनीमध्ये का नाहीये. असेल तर काय, तर मग रिझन मध्ये काय लिहायचं असतं, रेंज. यांची रेंज इथून इथपर्यंत आहे, सो सोल्युशन आहे. यांची रेंज इथून इथपर्यंत आहे, सो सोल्युशन नाही. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅज नो सोल्युशन. एक 4-5 एक्झाम्पल आहेत, तेवढे तुम्ही करा. cos 2 theta is equal to -1, cos square theta is equal to -1, 2 sin theta is equal to 3, आणि 3 tan theta is equal to 5. ओके. एवढे एक्झाम्पल तुम्ही मला सांगा, कोणाकोणाचं सोल्युशन पॉसिबल आहे, कोणाचं सोल्युशन पॉसिबल नाही. सो हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 72 या टाईपचा. 11वीचा बेस होता पूर्णपणे. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आता 74. tan थिटा प्लस tan 2 थिटा प्लस tan 3 थिटा, आणि 75 तर आपण कालच सॉल्व्ह केला, बरोबर. द प्रिन्सिपल सोल्युशन tan थिटा इज इक्वल टू -1. ह्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झाली होती, मला वाटतं काहीतरी ऑप्शन सेकंड याचा आन्सर आहे ना, आणि इथं कुठेतरी 6π टाईप झालाय ना, असं आहे. 6π/4 च्या ऐवजी 5π/4 पाहिजे होता इथं, आहे ना. बाकी सगळ्या व्हॅल्यू करेक्ट आहे ऑप्शन सेकंडच्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 74 नेक्स्ट. समजणार रे सगळ्यांना, बच्चा पार्टी. ओके. आदित्य भान, अंजली, अनुष्का, स्नेहा, साक्षी, हर्षल, गणेश, अक्षदा, मानसी, प्रतीक्षा मुठे, प्रेम गाडेकर, राणी गीते, राणी मराठे. आज नवीन जॉईन करते ह्या राणी मराठे. केतन डांगट, चैताली कोसे, साक्षी लिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे. ओके. स्नेहल तोडमल, सार्थक पाटेकर. अरे वा, जान्हवी चोर आली आज परत. वेलकम बॅक जान्हवी. श्रुतिका शिंदे, सिद्धार्थ काळे, तनुजा मोरे, वैशाली मुठे, वैष्णवी पेरे आणि वर्षा गुले. ओके, गुड. नेक्स्ट वन, किती नंबरचा घ्यायचा आहे आपल्याला, 74. लास्ट वन क्वेश्चन. हा थोडासा क्रिटिकल होता. आता 74 मध्ये तुम्हाला काय दिलंय, 11वीची कन्सेप्ट पुन्हा येतं. तुम्हाला असं दिलं होतं त्यांनी, tan थिटा प्लस tan 2 थिटा प्लस इज इक्वल टू tan 3 थिटा. याचं जनरल सोल्युशन काढायचं होतं, बरोबर. आता 11वीमध्ये आपण थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे, त्याच मेथडने मी काय करतो, tan 3 थिटा आणि यांचं मी अगोदर साईड चेंज करून घेतली. ओके. आणि आता ह्या दोघांना पण लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे काय होईल, tan 3 थिटा मायनस tan 2 थिटा मायनस tan थिटा इज इक्वल टू 0. दोघांना लेफ्ट साईडला घेतला. ओके. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता लक्ष द्या, वी हॅव, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 11वीचा. अगोदर त्यासाठी मी याला tan 3 थिटा, याला मी असं लिहू शकतो का रे, tan 2 थिटा प्लस थिटा, बरोबर. tan 2 थिटा प्लस थिटा म्हणजेच 3 थिटा. मग इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा, tan a प्लस b चा फॉर्म्युला. tan a प्लस b याचा फॉर्म्युला काय असतो, कोणाला माहित असेल तर माझ्यासोबत सांगा मला. काय येईल तो फॉर्म्युला, मी लिहितो. tan a प्लस tan b 1 into tan A tan B. 1 मायनस tan a tan b. ओके.
मग इथं एच्या जागेवरती 2 थिटा आहे, बीच्या जागेवरती थिटा आहे. सो मग काय होईल हा फॉर्म्युला tan 2 थिटा into theta प्लस tan plus थिटा tan theta अपॉन upon 1 मायनस 1 minus tan 2 tan थिटा इंटू 2 theta into tan tan थिटा. theta. ओके, ही व्हॅल्यू कोणाची आहे tan 3 थिटा. आता हा जो डिनॉमिनेटर आहे ना रे, त्याला कुठे घ्या, लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे तो कोणाला मल्टिप्लाय होईल, tan 3 थिटाला. 3 theta देअरफॉर ला tan 3 थिटा इन ब्रॅकेट हे होईल 1 मायनस minus tan 2 theta tan 2 थिटा theta इंटू tan into थिटा. tan theta राईट साईडला काय राहील, is equal tan to 2 थिटा tan प्लस 2 theta plus tan theta. बरोबर. आता tan 3 थिटाने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो tan 3 थिटा इंटू 1 झाला tan 3 थिटा मायनस हा tan 3 थिटा इंटू tan 2 थिटा इंटू tan थिटा इज इक्वल टू हे काय राहिलं इथं tan 2 थिटा Tan 2 प्लस theta plus tan tan theta. थिटा. ओके, आता ही जी मायनस वाली टर्म आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, हे तिघ जण, याला मी राईट साईडला घेतो आणि याला लेफ्ट साईडला घेतो. सो इथं काय होईल मग tan 3 थिटा मायनस tan 2 थिटा Tan मायनस theta tan minus थिटा. tan theta ओके, आणि ही मार्क केलेली टर्म जर मी राईट साईडला घेतली तर ती प्लस होऊन जाईल, म्हणजे इथं काय होईल tan 3 थिटा tan theta इंटू tan 2 थिटा into tan theta इंटू tan into थिटा. tan theta. आता फ्रॉम इक्वेशन 1 हे बघा रे, ही जी लेफ्ट साईड आली ना आपली, ही जी लेफ्ट साईड आहे, सॉरी ही जी आपली लेफ्ट साईड आली, ओके, हा बघा फ्रॉम इक्वेशन 1 ह्या लेफ्ट साईडचा आन्सर किती आलेलं आहे आपलं, 0. 0. सो तुम्हाला काय करायचं, ह्या लेफ्ट साईड जी आली आहे, जास्त झाला नाही मार्क, इकडं नाही, इकडं नव्हतं व्हायला पाहिजे, एक मिनिट हे मी रब करतो, फक्त लेफ्ट साईड. हा हे झालं tan 3 थिटा इंटू tan 2 थिटा होतं इथं. हां, सो या लेफ्ट साईडचा आन्सर मी किती लिहू डायरेक्टली, 0. बरोबर, हे 0 इज इक्वल टू तिघांचं मल्टिप्लिकेशन इकडं tan 3 थिटा tan 2 थिटा tan थिटा. यालाच तुम्ही साईड चेंज करून कसं लिहू शकता, tan थिटा Tan theta इंटू tan 2 थिटा tan 2 इंटू theta tan 3 and थिटा इज tan इक्वल 2 टू theta 0. या तिघांचं 0. मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे एक तर तुमचा tan थिटा 0 आहे, किंवा tan 2 थिटा 0 Tan 2 आहे, theta 0 आहे किंवा किंवा tan tan 3 थिटा 3 इज इक्वल टू theta 0 आहे. 0 आहे. मला आता तुमच्यापैकी कोणतरी सांगा, टॅनची व्हॅल्यू ज्यावेळेस 0 येते, ओके, हम्म. त्याचं जनरल सोल्युशन काय असतं, थिटा इज इक्वल टू, एक मिनिट. येस एनीवन प्लीज, थिटा इज इक्वल टू, इफ द tan थिटा इज इक्वल टू 0, जनरल सोल्युशन ऑफ tan थिटा इज इक्वल टू 0, त्यावेळेस थिटा इज इक्वल टू काय असतो. अभ्यास करताय का तुम्ही सगळे, थोडा डाऊटच यायला लागला मला, सांगा रे कोणीतरी. अय अरे तू हे बंद केलं का रे सार्थक, अरे काय तू सार्थक, बंद करून चालू केलं का, मग कनेक्शन केलं ना रे. तू बटन नको बंद करत जाऊ, इकडचं बटन आहे ना सगळ्यात अलीकडचं. नाही सर, मग ते बटन चालू होईल, त्याच्या शेजारचं बटन नाही का, ते बटन पण चालू, ते पण झालं असेल, ते काय रेड लाईट लागणार होतं लगेच.